नमस्कार. आपण ऐकतोय सौ मनीषाताई अभ्यंकर लिखित साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. आजचा भाग आपला चाललाय 14वा. दोहे आहेत 39 ते 42. गोविंद आणि गुरु यांच्यामध्ये गुरु श्रेष्ठ आहेत असं सांगितल्यानंतर शिष्यांनी काय केलं पाहिजे ते सांगताना कबीर म्हणतात. 39वा दोहा ऐकूयात. गुरुमुख बानी उचरे शीश साच करमान, या विधि फंदा छूट ही और युक्ति नहीं आन. गुरुमुख बानी उचरे शीश साच करमान, या विधि फंदा छूट ही और युक्ति नहीं आन. अर्थ, गुरूंच्या मुखातून जी वाणी उच्चारली जाते तो ज्ञानोपदेश शिष्याने सत्य मानून स्वीकारला पाहिजे. केवळ या मार्गानेच भौतिक बंधनातून सुटता येईल. या व्यतिरिक्त दुसरा कोणताही मार्ग नाही. गुरु शिष्याला भवपार करतात. याचा अर्थ त्याला काहीही साधन न करायला न लावता अलगद उचलून भवपार नेतात असं नाही. तर अर्थात असं सामर्थ्य गुरूंच्याकडे असतंच, परंतु शिष्य जर स्वतः साधन करून भवपार जाऊ शकला तर इतरही लोकांचा मार्गदर्शक ठरू शकतो, त्यांचा गुरु होऊ शकतो. आणि म्हणूनच गुरु शिष्याला साधन मार्ग दाखवतात. म्हणून शिष्याने गुरुमुखातून जो उपदेश प्राप्त होईल तोच उपदेश सत्य मानून त्यानुसार वागलं पाहिजे. जिथे संकट, जिथे अडचण येईल त्याचं निवारण करण्यासाठी गुरु आहेतच. मग शिष्य जर साधन मार्गाने पुढे जाईल तरच भगवत प्राप्तीची त्याला तळमळ लागेल. आणि अशा साधकांची भगवंताला सुद्धा आईप्रमाणेच ओढ लागते. मग बालक आपल्याला भेटायला पळत आलेलं पाहताच आई सुद्धा त्याला उचलून घ्यायला 2 पावलं पुढे जातेच की. त्याचप्रमाणे भगवंत अशा साधकाला भेटण्यासाठी 2 पावलं पुढे येतात. आणि तेव्हा गुरुपदिष्ट मार्गाने साधना करणं हाच भवसागर तरून जाण्याचा खरा मार्ग आहे. त्या व्यतिरिक्त अन्य कोणताही उपाय नाही. आपण मराठी साखी ऐकूया. गुरु सांगे ते प्रमाण मानुनी, टाकी पावले शिष्या, भवसागर तो तरुण जाण्या, नाही अन्य उपाया. गुरु सांगे ते प्रमाण मानुनी, टाकी पावले शिष्या, भवसागर तो तरुण जाण्या, नाही अन्य उपाया. 40व्या दोह्यात कबीर सांगतायत की गुरुचरणांच्या भक्तीशिवाय या संसार सागरातून तरुण जाण्याचा अन्य कोणताही उपाय नाहीये. आपण ऐकूयात तर 40वा दोहा. जाके सिर गुरु ज्ञान है, सोई तरत भव माही, गुरु बिन जनु जंतु को, कबहू मुक्ति सुख नाही. जाके सिर गुरु ज्ञान है, सोई तरत भव माही, गुरु बिन जनु जंतु को, कबहू मुक्ति सुख नाही. अर्थ, ज्याच्या डोक्यावर गुरूंचा ज्ञानोपदेश रूपी अनुग्रह आहे तोच या संसारातून मुक्त होतो. गुरूंशिवाय या अज्ञानी जीवाला कधीही मुक्तीचं सुख प्राप्तच होणार नाही. जीवाला स्वतःच्या बाहुबळावर संसार सागर तरून जाणं शक्य होत नाही. समुद्र तरून जाण्यात जसा नौकेचा आधार घ्यावाच लागतो त्याचप्रमाणे गुरु जीवाची जणू नौकाच बनतात आणि त्याला गुरु साधन मार्ग दाखवून मुक्तीचा मार्ग सुलभ करून देतात. आणि मग त्या मार्गाने जाऊन साधक आपलं अंतिम ध्येय गाठू शकतो. मराठी साखी ऐकूयात. संसारातून मुक्त होईतो, ज्या श्री गुरुचा हस्त,
गुरु कृपेने ज्ञान प्राप्ती मग होतो बंधमुक्त. संसारातून मुक्त होईतो ज्या शिरी गुरुचा हस्त. गुरु कृपेने ज्ञान प्राप्ती मग होतो बंधमुक्त. गुरु शिष्याला भवपार कसं नेतात ते सांगताना कबीर म्हणतात. 41वा दोहा प्रथम ऐकूयात. कुमती की चेला भरा गुरु ज्ञान जल होय. जन्म जन्म का मोरचा पल में डारे धोय. कुमती की चेला भरा गुरु ज्ञान जल होय. जन्म जन्म का मोरचा पल में डारे धोय. दोह्याचा अर्थ बघूयात. शिष्य म्हणजे अज्ञानरूपी चिखल आणि गुरु म्हणजे ज्ञानरूपी जल. अनेक जन्मातली साचलेली घाण गुरु पळभरात धुवून टाकतात. अनेक जन्म कर्मजंजाळात फसलेला असल्यामुळे शिष्याच्या ठिकाणी अज्ञान साठून राहिलेलं असतं आणि हा जन्मोजन्मींचा अज्ञानाचा चिखल दूर केल्याशिवाय तत्वज्ञानाचा दिवा प्रज्वलित होत नाही. सद्गुरू म्हणजे जणू काही ज्ञान जलच आहेत. पाणी जसं माती धुवून टाकते त्याचप्रमाणे सद्गुरू ज्ञान जलाने साधकाकडे असणारी कुबुद्धी अज्ञान धुवून टाकतात आणि त्याला निर्मळ बनवतात. मराठी साखी ऐकूयात. अज्ञानाचा चिखल शिष्य तो गुरु ज्ञान जल जाण. पळभरात धुवून टाके तू जन्मोजन्मीची घाण. अज्ञानाचा चिखल शिष्य तो गुरु ज्ञान जल जाण. पळभरात धुवून टाके तू जन्मोजन्मीची घाण. अर्थातच त्यासाठी गुरु ज्ञानीच हवेत. नाही तर आंधळ्यांनी आंधळ्याला वाट दाखवावी त्याप्रमाणे स्थिती होते. कबीरांनीही जाणत्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणेच मार्गक्रमण केलेलं होतं. पुढचा दोहा ऐकूयात. 42वा. कबीर जानिंदा बूझिया मार्ग दोया बताए. चलता चलता तहाँ गया जहाँ निरंजन राय. कबीर जानिंदा बूझिया मार्ग दोया बताए. चलता चलता तहाँ गया जहाँ निरंजन राय. अर्थ. कबीर म्हणतात की जाणत्या मनुष्याला जेव्हा साधनेचा मार्ग विचारला तेव्हा त्यांनी रस्ता सांगितला. मी चालत चालत त्या ठिकाणी पोचलो जिथे निरंजन भगवंत विद्यमान होते. जाणकार गुरूंनाच योग्य मार्ग विचारायला पाहिजे. मार्ग चुकला असेल तर ज्याला तो मार्ग माहीत आहे त्यालाच तो विचारायला हवा. अनभिज्ञ माणूस योग्य मार्ग कसा बरं दाखवू शकेल. परमात्म प्राप्तीचा मार्ग सद्गुरूंनाच माहिती असतो आणि तेव्हा तो त्यांनाच विचारायला हवा. कबीरांनीही गुरूंनाच मार्ग विचारलाय आणि त्या मार्गावर त्यांनी पाऊलही ठेवलंय. अखेर त्यांना भगवत प्राप्ती झालेलीच आहे. आता आपण मराठी साखी ऐकूयात आणि इथेच आपला आजचा भाग संपवूयात. जाणकार त्या गुरुनी माझा दाखविला से रस्ता. साधन मार्गे जात असता पाहिले भगवंता. जाणकार त्या गुरुनी माझा दाखविला से रस्ता. साधन मार्गे जात असता पाहिले भगवंता.